सामना आहे, जवळजवळ 50+ धावा हवा आहेत समोरच्या संघाला जर रोखायचं असेल तर, कारण की समोरचा संघ सुद्धा मजबूत संघ आहे. बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडेही स्ट्रॉंग आहे. आणि विकेश याचा पुढचा बॉल हवेमध्ये, चेंडू, चेंडूच्या खाली मला वाटते प्रदीप होते आणि प्रदीप यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झेल सुटले. कुठेतरी उन्हाचा प्रभाव त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या डोळ्यांवरती आला, त्या कारणास्तव जर बघितलं तर मात्र झेल या ठिकाणी सुटली जात आहे. आणि आयुष्यमान भवाचा आशीर्वाद फलंदाज रोशनला या ठिकाणी मिळालाय. अक्षय कोल्हा याच्यावरती नजर आहेत, कारण की ज्या पद्धतीची फलंदाजी नेहमी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते तशीच काही फलंदाजी आता बघायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पवन केने यांना नक्कीच फॉलो करत असतात, मात्र पवन केने यांच्यासारखी हेअरस्टाईल, त्यांच्यासारखी नक्कीच एक लाईफस्टाईल म्हणून जगत असतात आणि त्याच्यासारखी फलंदाजी आता त्यांना करायची आहे. पुढचा बॉल विकेशचा, यावेळेला ऑन साईडला खेळलाय, तेवढा काही प्रॉमिसिंग शॉट नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे, कारण की देवा याच्या माध्यमातून काय जबरदस्त फेकी झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय, अद्यापही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या जर बघितली तर संत आणि सावध गतीने थोडीशी पुढे सरकत चालली आहे. धावसंख्या 8 धावा. पुढचा बॉल विकेश आता मात्र स्वतःला कुठेतरी सावरतोय, कारण की 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, म्हणजे हवी तशी गोलंदाजी आतापर्यंत राहिले विकेश खरपडे याच्या माध्यमातून. ऑन साईडला बॅटची कडा, एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. एसटी रक्षकाला स्वतःला माहिती नव्हतं की चेंडू नक्की गेलाय कुठे, मात्र एक चांगला या ठिकाणी एसटी रक्षकाची भूमिका या ठिकाणी अद्यावत करत असताना. शेवटचा लास्ट बॉल टू गो, सामना करतील मिस्टर लेफ्ट आर्म बॅट्समॅन रोशन उंबरसाडा. खूप ख्याती आहे या फलंदाजाची, मात्र ज्या अपेक्षा आहेत आपल्या संघाच्या त्या कुठेतरी भंग होताना दिसत आहेत. आता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली गोलंदाज पोहोचणार नाही आहेत, कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी करत होता, खूप लांबवर गेलाय, पुन्हा एकदा त्याला मागे फिरून येणं फार अशक्य होतं. 2 षटक या ठिकाणी समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक बेलकडी या संघाची 2 फलंदाज डाऊन झाल्यात आणि धावसंख्या आहे 9 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत उत्तम धिंडा. 12 चेंडू आहेत शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये जवळजवळ 15च्या सरासरीने तरी धावा यायला हव्यात. पहिलाच बॉल उत्तमचा नाही, कुठेतरी स्ट्रगल आणि फक्त स्ट्रगल करताना दिसत आहेत फलंदाज. सिद्धिविनायक बेलकडी या संघाचा विचार केला तर काही वर्षापासून हा संघ एक इन्फॉर्म संघ म्हणून ओळखला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून हवी तशी फलंदाजी, हवी तशी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण सगळ्याच भूमिका अद्यावत करत असताना खूप सुंदर संघ म्हणून हा तयार झाला. आणि आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर कुठेतरी कमी पडताना दिसलाय सिद्धिविनायक बेलकडी संघ. यंग खेळाडूंनी भरलेला हा संघ आहे. हेलिकॉप्टर मात्र शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. वारंवार त्या ठिकाणी बघितलं तर प्रदीप लोखंडे आमचे साथी समालोचक, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे मुख्य समालोचक म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि ते कार्यरत आहेत, त्यांच्याकडे चेंडू गेला होता.
आज इन ऍक्शन मध्ये त्यांना आपण बघता. एकच धाव मिळाली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचली 10 धावा. या मॅच मध्ये पंचांची भूमिका मात्र अद्यावत करत असताना वैभव धूम आणि राज घाटाल यांना आपण बघताय. रनअप मध्ये थोडासा बिघाड झालाय, कारण की जर बघितलं तर समोर फलंदाज अक्षय आणि आता अक्षय याला कुठेतरी मोठी चांगली कामगिरी करावी लागेल. मोठे फटके मारण्यासाठी हाही फलंदाज माहीर आहे, मात्र त्याच्या बॅटमधून मात्र कुठेतरी फटके येताना दिसत नाही आहेत. स्ट्रगल करताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आहे, इन टू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये, वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. त्या ठिकाणी 4 धावांसाठी येताना दिसलाय. बऱ्याच वेळानंतर कुठेतरी या धावा येताना दिसल्यात, कारण की 14 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आता शिल्लक बॉल आहेत फक्त 9 आणि या 9 चेंडूंमध्ये जवळजवळ 30 धावा यायला हव्यात. उत्तम ढिंडा याच्यावरती मात्र केलेला हा प्रहार 4 धावांसाठी. आता 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या षटकातील. पुढे सर साबून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून साऊंड टॅक, बॉल चाललाय मिड विकेट सरळ रेषेत 6 धावांसाठी. अक्षय कोल्हा याच्या बॅट मधून काय जबरदस्त फटका येताना दिसलाय. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने थोडीशी पुढे सरकली, जाऊन पोहोचली 20 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. कमबॅक धावसंख्या आणि या धावसंख्येचा डोंगर मात्र उभा करावा लागेल, कारण की तुम्ही टॉस जिंकला होता प्रथमतः आणि तुम्ही स्वतःहून स्वीकारलं फलंदाजी आणि फलंदाजी कुठेतरी कमी पडताना दिसले सिद्धिविनायक बेलखडे संघाची. मात्र आता फलंदाजी होते, कारण की 2 चेंडूंमध्ये एक चौकार आणि एक षटकार आलाय, म्हणजे मोठे फटके यायला लागल्यात. सुरुवात झालाय अक्षय कोल्हाच्या माध्यमातून, आता कुठेतरी इंजिन गरम झालंय. कान मंत्र दिला जातोय गोलंदाजाला, ज्या अनुषंगाने गोलंदाजी व्हायला हवी. आता तशी गोलंदाजी होत नाहीये, कारण की 3 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात उत्तमने. ओ सुरेख फटका, लाजवाब टायमिंग आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जाताना दिसलाय. षटकारापेक्षा हा चौकार मात्र बघायला खूप मजा आले, कारण की ज्या अनुषंगाने जर बघितलं तर चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग होती आणि त्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय 4 धावांसाठी. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो, घेऊन जातील उत्तम धिंडा अक्षय कोल्हासाठी. पुढे सरसावून पुन्हा एकदा इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषा ओलांडताना दिसलाय 6 धावांसाठी. क्या बात आहे, एक षटकार आलाय, एक चौकार आला, त्यानंतर एक षटकार, पुन्हा एकदा एक चौकार, त्यानंतर एक षटकार, म्हणजे या 4 चेंडूमध्ये 20 धावा आल्यात. काय जबरदस्त फलंदाजी, स्टेप आउट केलाय आणि या परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केले पुन्हा एकदा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या कुठेतरी आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे 10. या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी अक्षय कोल्हाच्या माध्यमातून. थोडासा व्हॅल्यू कम झाला होता आणि आता आमचे डीजे मास्टर यांच्या माध्यमातून तो साऊंड सिस्टम आता पुन्हा एकदा आम्हाला मिळालाय आणि डीजे आणि गाणी डीजेच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा ऐकायला मिळतील, यात काही शंका नाही. आता शेवटचं एक षटक शिल्लक आहे आणि स्कोर बोर्ड जर बघितला आपण तर 30 धावा धावफलकावरती. कुठला गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती येईल तर मंगेश हा गोलंदाज
30 धावा, 10ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये. आता 4थं षटक प्रगतीपथावर, अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये मारहाण म्हणजेच काय तर मोठे फटके येताना दिसतील काय हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. पहिलाच बॉल मंगेश वळवी या गोलंदाजाचा. मात्र जर बघितलं प्रेशर आहे, कारण की मागचे जे 4 चेंडू जर आपण बघितले अक्षय कोल्हा याच्या माध्यमातून जे खेळले होते ते 20 धावा देऊन गेलेत. 2 षटकार 2 चौकार. आता रोशन उंबरसाडा याच्याकडे स्ट्राईक आहे. फुल टॉस बॉल, मात्र यावेळी चेंडूला स्विंग केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी 6 धावांसाठी जाताना दिसलाय. इट्स अ ब्युटिफुल शॉट, सिक्सर. धन्यवाद. फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल केलाय आणि या चेंडूला मात्र ऑन साइडला फेकून दिलाय 6 धावांसाठी. पुढचा बॉल मंगेश पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. आता यावेळेला रोशन याने सुद्धा चांगला फटका खेळलाय, मात्र बॅक टू बॅक दुसरा. आणि यावेळेला चेंडू थांबणार नाहीये. आता मात्र कुठेतरी लय मध्ये येताना दिसल्यात दोन्ही फलंदाज आणि त्यांच्यामधून मात्र षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी मात्र व्हायला सुरुवात झाली. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 4. 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर आल्यात आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 42 धावा. 2 षटकं अप्रतिम होती. ज्यावेळेला संतोष आणि विकेश याचं विश्लेषण करायचं झालं तर सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळालं. मात्र या नंतरचे जे 2 षटकं होते ते कुठेतरी महागडीचे बघायला मिळतात. स्ट्राईक रोटेट केले, कारण की अक्षय सुद्धा फॉर्म मध्ये आहे. आता यावेळेला जर बघितलं तर 43 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे 3 चेंडूमध्ये जरी 10 धावा आल्या तर मात्र कुठेतरी एक चांगला धावसंख्येचा जो डोंगर आहे तो उभा करण्यामध्ये यश मिळेल सिद्धिविनायक बेलखेडी या संघाला. त्रिमूर्ती नागले या संघाचं मंगलमूर्ती नागले या संघाचं या ठिकाणी आगमन झालं आहे आज न्यू जर्सी मध्ये आणि खूप सुंदर जर्सी त्यांची आपल्याला बघायला मिळते. हॅलो चेक, हॅलो चेक. काय जबरदस्त टायमिंगच्या जोरावरती मात्र हा षटकार खेचलाय. परफेक्ट मिडल झालाय आणि लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर चेंडूला मात्र खेळलाय अक्षय कोल्हाने 6 धावांसाठी. पुढचा बॉल याही वेळेला इनसाइड आउट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्या बात आहे अक्षय कोल्हा. मी म्हटलं होतं की पवन केनेला जास्त फॉलो करत असतात आणि त्यांच्यासारखी फलंदाजी व्हायला हवी आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी होताना दिसल्या. प्रदीप लोखंडे मला वाटतं यांनी झेल सोडला होता आणि त्याचाच कामयाना मात्र भोगतावा लागतोय. रोशनचा मला वाटतं झेल सोडला होता आणि रोशन याने सुद्धा 2 षटकार खेचल्यात. अजून एक क्या बात आहे. हॅट्रिक साध्य केलं आणि ज्या फलंदाजीची गरज होती ती फलंदाजी आता अक्षय कोल्हाने या ठिकाणी दाखवून दिलंय. एकही बॉल जर बघितला तर लेंथ वरती नव्हता, परफेक्ट पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि ओव्हर पिच करून बसल्यात गोलंदाज आणि त्याचा फायदा या ठिकाणी झालाय फलंदाजी करत असणाऱ्या टीमला म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट बेलखेडी या संघाला. धावसंख्या झाली 1 इनिंगच्या नंतर जर बघितली तर 61 धावा आणि 62 धावांचं आव्हान ठेवलंय. अकबर शेख यांच्या माध्यमातून अक्षय कोल्हा
यांच्यासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. क्या बात आहे अक्षय कोल्हा, जबरदस्त फलंदाजी. टॉस ही त्या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला मंगलमूर्ती नागले संघाचा कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यानंतर गावदेवी जांभूलपाडा संघाचा संघनायक आपणही या ठिकाणी या टॉस केला जाईल. चला आपण टॉसची वेळ झालेली आहे. टॉस बॉक्समध्ये 2 कर्णधार मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आणि गावदेवी जांभूलपाडा दिप्तेश वाजे अँड अक्षय. एका बाजूला अक्षय एका बाजूने दिप्तेश. टॉस करण्यासाठी विनंती करेन मी. परशुराम दादा आपण या, आपल्या शुभ हस्ते हा टॉस करूया. ही टॉस आहे. ही टॉसची ओळख जागमाता चषक 2025 आणि केतकी बॉईज खंडेपाडा, म्हणजे एका बाजूने टेल पण आहे आणि दुसऱ्या बाजूने हेड सुद्धा आहे. आता आपसमध्ये ठरवा. नागले टीमकडून कॉल. हेड हेड म्हणजे जागमाता चषक. टॉस जिंकलाय मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले टीमने. दादा विनंती करते आपण विराजमान व्हा. अक्षय टॉस जिंकलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे. काय निवडाल इथे? फील्ड. अगदी आपण बघितलं प्रत्येक एक मॅच तुम्ही बघत आलात की या मैदानात बॅटिंग बॉलिंग चांगलं होऊ शकते. चांगलं क्रिकेट नक्कीच चांगलं होईल. तर काय वाटतंय की मंगलमूर्ती नागले मागच्या सीझनमध्ये परफॉर्मन्स कसं होतं तुमचं? समाधानकारक नव्हता, पण आमच्याकडे यावर्षी आमचा जास्त कल असेल की आम्ही चांगला परफॉर्मन्स करू आणि थोडा आत्मविश्वास आमचा चांगला आहे यावर्षी. प्रॅक्टिस किती करतायत? सध्या तरी प्रॅक्टिस नाही अजून आमची. तरी देखील आपण बघितलं की पॉझिटिव्ह इंटेंटने की ज्याप्रमाणे विरुद्ध टीम त्या संघासमोर कधी तुम्ही खेळला आहात का? सध्या तरी नाही, 2 वर्षात नाही झाली मॅच. किती धावसंख्येपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावता संख्येपर्यंत. गोलंदाज भरोशाचे कोण? आज कसं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल? जुनेच गोलंदाज आहेत. ध्रुव आहेत नवे आमच्याकडे गोलंदाज अजून. देवानंद, विकास, मुकेश हे जुनेच गोलंदाज आमचे. इम्प्रेसिव्ह कामगिरी कोणता खेळाडू आज करू शकेल तुमच्या टीममधून असं काही सांगू शकताय? हो नक्कीच, ध्रुव आणि विकासकडून माझी जास्त अपेक्षा असेल. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. दिप्तेश यांच्याकडे जाऊया. दिप्तेश, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं इथे? फिल्डिंगच केली असती पहिली. आता थोडं मनाच्या विरुद्ध आहे. या सीझनमध्ये काही तुमच्या टीममध्ये नवीन चेहरे, काही नवीन खेळाडू पाहायला मिळतील? नाही, सध्या आहेत तेच आहेत. मग सरावाच्या बद्दल कशा प्रकारे सराव आहे की नाही तुमच्या संघाचा? सराव तर थोडा कमी आहे पोरांचा. तरी देखील सामना खेळायचा आहे. मग आता चॅलेंज आहे तुम्हाला नागले संघाच्या समोर. तुमचा आपसमध्ये कधी मॅच झाला नाहीये. आता ही एक परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर काय करायचं? बॅटिंगमध्ये किती धावांचा एक तुम्ही समोरच्या संघाला टार्गेट देण्याचा प्रयत्न करणार, जो एक तुमच्यासाठी मापक असू शकतोय? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुमच्याकडून कोणते इम्प्रेसिव्ह असे खेळाडू जे चांगलं ॲज अ बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स करतील आज, असं त्यांचं नाव काय ऐकू शकतोय? नक्कीच सरप्राईज म्हणून आहेत. शुभेच्छा असतील दिप्तेश तुम्हाला देखील. अक्षय तुम्हाला देखील शुभेच्छा. टॉस बॉक्समधून अव्वल असा मंगलमूर्ती स्पोर्ट्सच्या टीमने टॉस जिंकून फील्ड डिसाईड केलंय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. अगदी आपण पाहिलं तर गावदेवी जांभूलपाडा या टीमला अगदी आपण पाहू शकतोय हा नेक्स्ट मॅच बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आणखीन येतोय. कारण ती प्रेक्षकांची गर्दी आणि दर्दी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. जाऊया ॲक्शनमध्ये. तत्पूर्वी मॅचला झाली आहे सुरुवात. पहिल्याच बॉलवर मोहला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोह मात्र आवडणार नाहीये आणि पहिल्याच बॉलवर पहिला मोठा झटका. फलंदाज बाद, गॉन. नक्कीच आपण पाहू शकतोय गाज नाही वेज पण पाणी. आता मात्र पावसाचा पाणी येणार नाहीये, नाही येणार आहे, पण धावांचा येऊ शकतोय ना. हा डेफिनेटली येऊ शकतोय, कारण की 62 धावा चेस करायचं तर धावांचा पाऊस जो पहिल्या इनिंग मध्ये पडला होता ना. अक्षयची धमाकेदार बॅटिंग, रोशनची 7-1 लक्ष जे
असं वाटलं सुद्धा नव्हतं की 60+ एक पल्ला गाठला जाईल, परंतु क्रिकेट तर हेच आहे, कारण की हसणाऱ्याला रडवते आणि रडणाऱ्याला हसवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि तो खेळ आता आपण पाहतोय, कारण की 62 धावा चेस करायच्या आहेत. यापूर्वी 57 धावांचा आपण उच्चांक पाहिला होता, तो मोडीत काढलाय, परंतु पहिल्या बॉलवर पहिली विकेट गमावल्यानंतर मोठं नुकसान झालंय, परंतु नुकसानाची भरपाई मात्र आता करायची आहे. कशी करायची, कोण करेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये वक्त बदलायचं आहे, तर तो कोण बदलेल पाहूया. पहिल्या बॉलवर विकेट जिथे मिळवल्यानंतर अतिशय चांगल्या टचमध्ये निलेश, ज्याला आपण पाहिलं लेफ्ट हँडेड बॅटर स्टॅकेनकडे धीमा टाकलाय, वेट केलाय, व्यवस्थित बॅटमध्ये कन्वर्ट केलाय, स्ट्रोक पावायला गेला, झोन आहे स्कोरिंग अँड यस इट इज अ मॅसिव्ह 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 हिट. 6 रन 6 धावा. गेला मग माणसाच काय पाखरा हो पाणी वाहरत. थँक्यू. बघा इथे जरी पहिल्या बॉलवर विकेट आला तरी सुद्धा आपण पाहू शकतो आमचे इरादे स्पष्ट आहेत आणि बुलंद आहेत. आणि लगेच आपण पाहिला उत्तमने आल्या उत्तम षटकार लगावलाय. बघा एक ब्रेकिंग न्यूज जे आमच्यापर्यंत पोहोचले ती देखील पोहोचवतोय या बॉल नंतर. अगदी खोलमध्ये आता चांगला चेंडू होता, परंतु मनगटी फटका, ताकद काय आहे ती दर्शवली गेली आहे. तर ब्रेकिंग न्यूज अशी आहे की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव ज्यांनी ब्रेकिंग न्यूज दिले आहे, एका ओव्हरमध्ये आलेले जे 5 षटकार म्हणजेच 15 टी-शर्ट लागू झाले सिद्धिविनायक बेलकडी या टीमला. दिलदार आहेत, सदाबहार आहेत आणि दमदार आहेत आमचे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव. त्यांच्या माध्यमातून आता मात्र 15 टी-शर्ट लागू झालेत, ही सूचना नक्की तुमच्यापर्यंत देण्याचं कार्य करतोय. हा थोडासा लेगवर हाताळणारा चेंडू पाहायला मिळाला. अगदी आपण पाहू शकतो एक षटकार पडल्यानंतर गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलं. बघा जिथे एक खराब चेंडू म्हणजे चुकांमधून शिकायचं काय, तर हे शिकायचं. फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला होता, त्यानंतर त्या चुकीला सुधारलं. सध्या तरी आपण बघितलं की 4 चेंडू फेकून झालेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 धाव. 62चं लक्ष आहे, म्हणजे मोठं लक्ष पार करायचं आहे ना, तर मोठी सुरुवात, घोडदौड सुरुवात मात्र ती करायची आहे. पाहावं लागेल पुढचा चेंडू. फेवमध्ये बदल होत असताना पाहायला मिळतंय. जसं म्हटलं होतं ना, जितेंगे ये वादा करो कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत टूटे लेकिन हिम्मत ना टूटे. धीमा टाकलाय परंतु वेट करून बॅट मध्ये घेतलाय, चेंडूला फेकून दिलाय, मिड विकेट पार पार पार. हालाय धमाकेदार षटकार. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. थोडा ओव्हरपिच समोर मिळाला. गणेशजी कडव यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम गणेशजी कडव, आपणास विनंती करतोय अतिथी कक्षामध्ये या. एकनाथदादा टबाले यांची तुम्हाला विनंती आहे, वेलकम. बघा 2 षटकार आलेत, 1 विकेट, पहिल्या बॉलवर विकेट, पण त्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथ्या बॉलवर सिंगल आणि 5व्या बॉलवर षटकार. आता 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे आता हवं होतं ना ते मिळालंय, तरी सुद्धा 1 चेंडू शिल्लक आहे, कारण की हे षटक मोठं केलं उत्तमने, उत्तम कामगिरी करून. दे धडक, सिक्सर येईल का कडक? हो आलाय आलाय, आणखीन एक सिक्सर आलाय. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर प्रत्युत्तर दिलंय. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 20 धावा इथे जमा केल्यात. पहिल्या बॉलवर विकेट, परंतु उर्वरित 5 चेंडूमध्ये घणाघाती फलंदाजी आणि ह्या सुरुवातीला मात्र तोड नाहीये. मॅच मात्र आपण पाहू शकतोय जो स्टार्ट हवा तो मिळालाय, परंतु मॅच संपलेला नाहीये, कारण की येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं ना गरज आहे ती म्हणजे 42 धाव्यांची. आणि 42 धावा मात्र पुरवल्या जातात की नाही पाहूया. थँक्यू. तिथे अगदी आपण बघितलं
42 धावा हव्या आहेत. मातीने एक केली तर वीट बनते, विटीने एक केली तर भिंत बनते, भिंतीने एक केली तर घर बनते, मंदिर बनते, महल बनते. परंतु आता ओमसागर ब्राह्मणगावने एक केली तर या 18 चेंडूमध्ये 42 धावा बनतील. जर आणि तर या दोन गोष्टीला पण क्रिकेटमध्ये महत्त्व नाहीये. आता पाहावं लागेल पहिलं ओव्हर तब्बल 20. जर दुसरा ओव्हर देखील 20 धावांचा आला तर मग या मॅच मधले हवा आणखीन कमी होईल, परंतु मॅच संपणार नाही. इंटरेस्टिंग मुकाबला आहे, एक आकर्षक मुकाबला आहे जो आपल्याला पाहायला मिळत आहे. असं वाटलं होतं की 62 धावा पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर कुठेतरी थोडासा बॅकफुटला जाईल. नाही, डर के आगे जीत है हे दाखवून दिले. हौसले बुलंद आहेत ओमसागर ब्राह्मणगाव टीमचे. बॉलिंग ट्रॅकवर रोशन. हो हो हो, पहिलाच बॉल दांडी गुल केले. विकेश ज्या खेळाडूकडून भरपूर आशा होत्या मात्र त्याने निराश केलंय आणि दुसरा मोठा धक्का 20 या आकड्यावर ओमसागर ब्राह्मणगाव संघाला मोठा धक्का विकेटच्या रूपाने दिलाय. अफलातून मात्र मॅच पाहायला मिळतं प्रेक्षकांना एक रंगतदार, काटेदार, मजेदार. पहिल्या इनिंगमध्ये काही विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. रोशन आणि अक्षयच्या माध्यमातून इम्प्रेस केलं अक्षयने खास करून, कारण की ज्याप्रमाणे अकबर चषक यांच्या माध्यमातून त्यांना कॅश प्राईज देखील जाहीर झाला. आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आत्तापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये जशी आतिषबाजी ना तशी दुसऱ्या इनिंगमध्ये देखील आतिषबाजी पहिल्या ओव्हरमध्ये जरूर पाहायला मिळाली आहे. परंतु आपल्याला समीकरण तेच पाहायला मिळालं आहे. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल विकेट, दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल विकेट, परंतु त्यानंतर चित्र वेगळं पाहायला मिळते. आता तेच चित्र इथे पाहायला मिळेल का? काय घडेल? रोशन आता मैदानाच्या आतमध्ये आलेला नवीन खेळाडू, छोटा पॅकेट बडा धमाका, मिस्टर देवा. अनेक वेळा मॅच विनिंग नॉक खेळणारा हा खेळाडू आहे. त्याच्या उंचीवर जाऊ नका, करामती खेळाडू आहे. परंतु यावेळेला फटकावेत खेळलाय, धोका निर्माण. झेल मात्र नियंत्रणामध्ये नव्हते खेळाडू, गॅपमध्ये पडला, एकदा मिळाली आहे. अतिशय आपण पाहू शकतोय कॉलिंग महत्वाची होती, कॉलिंग करायला हवा होता, कारण की 38 सर्कलमध्ये जो खेळाडू होता त्या खेळाडूला ही झेल घेण्याची संधी होती. कारण की गोलंदाज तर विरुद्ध येणार नाही आहे, आपण कुठेतरी पुढे जायला हवा होतं, हा विचार असायला हवा. परंतु जर तर हेच खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. इथे काय घडलं तो जिथे एक धाव कंप्लीट झाली, टीमची टोटल आपण पाहिली तर 21च्या घरामध्ये पोहोचले. 41 धावा, 16 चेंडू 41 धावा. मॅच आहे, इंटरेस्टिंग आहे. जोपर्यंत उत्तम आहे तोपर्यंत सर्वोत्तम आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅडी बॅलन्स बिघडला गेलाय. देवा आला होता, धाव घेण्यासाठी तयारीत होता, परंतु बॉडी बॅलन्स बिघडल्यामुळे उत्तम मात्र नक्कीच धाव घेण्यामध्ये समर्थन नाही आहे. दुखापत झाली असेल तर लक्षात घ्या. ऑल इज वेल, उत्तमने सांगितलंय सर्व काही ठीक आहे. उत्तमच्या खेळीवर सगळ्यांचं नजर असेल, संपूर्ण मी तर म्हणेन ओमसागर ब्राह्मणगाव खेम्याचं. कारण की जोपर्यंत उत्तम मैदानाच्या आतमध्ये उभे राहतील तोपर्यंत त्यांच्याकडून एक उमेदची जागृत किरण, आशेची विजयाची किरण नक्कीच त्यांना दिसून येईल. 15 चेंडू 41. फटका चांगला आहे, फटक्यामध्ये आहे वजन आणि आता मिळाल्या धावा इथे पूर्ण आणि पूर्ण अर्धा डझन. षटकार 6 धावा. थँक्यू. बघा पुन्हा एकदा मॅचला ऑन केलं गेलं या फटक्याने. 14 चेंडू आणि 35 धावा. रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, पिक्चर 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 तो अभी बहुत बाकी है. आता मात्र आपण पाहतोय चांगला टप्पा निवडला गेलाय, कारण की यापूर्वीचा चेंडू थोडासा पुढे हाताळला गेला होता. एक हार्ड लाईनला टार्गेट केला, बाउन्स दिला चेंडूला, बेनिफिट मिळते गोलंदाजाला. हे अनुभवलं आता गोलंदाजाने, जी मागे केलेली चूक त्या चुकीतून शिकला आणि एक चांगला डॉट चेंडू फेकला. 13 चेंडू 35 धावा.
एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न लाऊड अपेल मात्र पंच वैभव दुम ज्याने फटाळले, कारण की इम्पॅक्ट आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं की यष्टाना मिस करत होता. LBW जे हवंय ते तुम्हाला मिळणार नाहीये आणि लेग बायचा इशारा मात्र मिळाला. धाव मात्र एक एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये आलेल्या एकूण धावा आपण पाहिल्या तर जवळजवळ 28, म्हणजेच आणखीन 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे ज्यामध्ये हवा आहे 34. 12 मध्ये 28 आलात, 12 मध्ये 34 अजून देखील करायचे आहेत, परंतु त्या होतील की नाही मोठा प्रश्न. मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल मोठं. मात्र तत्पूर्वी एक छोटा ब्रेकमध्ये जाऊया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर या 12 चेंडूसाठी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन लाईव्ह येऊया. थँक्यू सो व्हेरी मच. इज अ महेंद्र पवार का पॉवर डीजेच्या माध्यमातून देखील आम्हाला पॉवर जोश ऊर्जा निर्माण केली जाते. आता जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, कारण की ओव्हर क्रमांक 3 फेकण्यासाठी येतोय रोशन कांबळी. हे षटक निर्णायक असेल, मॅचची दशा आणि दिशा दर्शवणारं षटक. शॉर्ट पिच, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न फसलाय आणि इथे उत्तम सारखा खेळाडू आपल्या जाळ्यामध्ये आलाय. मोठी विकेट मिळाली या मॅच मध्ये. हवा काढणारी विकेट, उत्तमची विकेट मिळाली आहे. आता मात्र थोडंसं आव्हान कठीण जाते की काय हे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. उत्तमच्या खेळीला पूर्णविराम. विकेट मिळाली आहे आणि ज्याची आवश्यकता सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या टीमला होती. बघा, जेव्हा मी कर्णधारांशी चर्चा केली त्याने सांगितलं की आमच्या संघाचा 0 सराव आहे, म्हणजे सराव नाही आहे, परंतु आम्ही बेस्ट आमच्या वतीने जितकं होईल ते देण्याचा प्रयत्न करू, आणि तो दिलाय त्याने. काय कमालीचं क्रिकेट खेळलाय. बॅकफुट पंच, पॉईंटच्या डोक्यावरून फटका चांगला खेळलाय. कॅपमध्ये आहे, फिल्डर टीप मधून येतात. चेंडूला 2 बाउन्सने कलेक्ट केलंय. जोपर्यंत फेकला जाईल. धावा पूर्ण होत आहेत का? हो, डेफिनेटली 2 धावा पूर्ण झाल्यात. अगदी वेगाने चिताच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांनी टीमच्या टोटलमध्ये भर पडली. टीमची टोटल पोहोचली 30च्या घरामध्ये. 3 विकेट गमावलेत. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 32 धावा, म्हणजेच काय तर या ओव्हरमध्ये आणखीन काय जे 3 चेंडू आहेत ना, जवळजवळ 4 चेंडू आहेत, म्हणजे जवळजवळ आतापर्यंत आपण पाहू शकतो की 2 चेंडू फेकलेत. म्हणजे 4 चेंडूमध्ये 2 चांगले गुड हिट जर येतात तर एक मोठा कमबॅक तो दिसून येईल. परंतु त्याच्यासाठी फलंदाजाला थोडंसं कठीण प्रयत्न करावे लागतील. या जगात अशक्य अशी गोष्ट काहीच नाही आहे, परंतु जे शक्य करायचं असेल तर प्रयत्न ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती करावी लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. विकेट मिळू शकते. हो, विकेट मिळाली. जिथे फलंदाज आपण पाहू शकतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना देखील परतावं लागतंय. अजय बघा, अजय वसावला देखील परतला गेला. आता मैदानाच्या आतमध्ये कोणता बॅटर येतोय ते देखील पाहावं लागेल. तर येतोय जितू.
जितू सुद्धा आपण पाहू शकतोय तर एक गेम चेंजर खेळाडू ज्याला बनताना आपण पाहिलं गेलंय, परंतु या मॅच मध्ये अगदी आपण बघितलं तर लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर एखाद्या फलंदाजाने आता जर लगावले ना, तर 1,000 रुपयाचे कॅश प्राइज गणेश कडाव यांच्या माध्यमातून दिला जाईल. चेतू पुढे डागचे धावून खेळण्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेने चेंडू. अगदी आपण पाहावं लागेल की चेंडू अडलाय, धावा घेण्याची मुभा आहे. अगदी तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तिसरी धाव शोधले का, मात्र आपण पाहिले तर तिसरी शोधले आणि चौथी देखील मिळेल. अगदी आपण पाहू शकतोय मोमेंटमला मात्र आपण पाहिलाय तर कंटिन्यू ठेवायचं आहे. अगदी आपण पाहू शकतोय महत्त्वपूर्ण एक धाव आहे या मॅच मध्ये. आणि इथे आपण पाहिलं 1ला 2, 2ला 3, 3ला 4 मध्ये कन्वर्ट करत असताना सुरेख रनिंग बिटवीन द विकेट हे दर्शवली गेली आहे. अगदी 4 धावा चोरल्या गेल्यात, म्हणजेच नाकाजवळून चोरी झाली असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर येणारे आता चेंडू असतील 8 चेंडू आणि 28 धावा. म्हणजेच काय, तरी हे 2 चेंडू आहेत, हे 2 चेंडू निर्णायक आहेत. या 2 चेंडूवर आक्रमकता ही दर्शवावी लागेल, कारण की या 2 चेंडूवर येणाऱ्या धावा ह्या महत्त्वपूर्ण ठरू शकतात या संपूर्ण मॅच मध्ये. चांगला फटका हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षकाने दाखवली हमी, परंतु झेल नाही मिळाली. धावा मात्र 2 मिळाल्या तिथे. जितूच्या अथक प्रयत्नाची पराकाष्ठा होत असताना जर पाहायला मिळते, परंतु लक्ष लांब आहे, लक्ष दूर आहे. म्हटलं जाते ना, लक्ष दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, मनातला विचार मुळीच मारू नका. पावले पावले येतील कठीण प्रसंग, परंतु क्रिकेटच्या पटलावर शेवटच्या बॉल पर्यंत हार मात्र मुळीच मारू नका, हार मात्र मुळीच मारू नका. मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी मिडविकेटच्या क्षेत्रामधून धावा 2 चोरल्या जात आहेत. 38 सर्कल शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात 2 धावा तिथे देखील मिळाल्या. अगदी आपण पाहिला तर या 2 धावेने टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली आहे. 38 धावा फलकावर, 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. मॅच मध्ये आपण पाहिलं तर या थोड्याशा कठीण परिस्थितीमध्ये आलेला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 24 धाव्यांची गरज आहे. 38 धावा आलेल्या आहेत 3 षटकामध्ये, परंतु या आव्हानाला पार करण्यामध्ये कितपर्यंत समर्थ राहतात, कशा प्रकारचा खेळ मात्र या ओव्हरमध्ये होत आहे ते देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक म्युझिकल ब्रेक. 6 चेंडू आणि थँक्यू डीजे. बघा, ज्या 24 धावा हव्या आहेत ना, फ्लॅशबॅकमध्ये आपण वळूया. ओमसागर ब्राह्मणगाव शेवटच्या षटकामध्ये किती तर 31 धावा खर्च केल्या होत्या, 31. मंगेश वळवी या गोलंदाजाने, आणि आता चेस किती करायचे आहेत तर 24. तर बघा एका षटकाने काय फरक पडतोय, तर हा फरक पडतोय आता तो दिसून येतोय. आता म्हणजेच काय, तर गोलंदाजावर तितकं जास्त प्रेशर नसेल तितकं प्रेशर फलंदाजावर असेल, परंतु प्रेशरमध्ये की कुकरची पण सिटी वाजते ना, हो ना. मग खेळाडूंची का नाहीये, वाजू शकते. चला बघूया. 6 चेंडू 24 धावा. इंटरेस्टिंग बोर्डवर येतोय का काय मुकाबला. 24 देवा, छोटा पॅकेट बडा धमाका. बॉलिंग ट्रॅकवर महेंद्रला बाहुबलीवाली कामगिरी करावी लागेल, परंतु फलंदाजीमध्ये नाहीये तर गोलंदाजीमध्ये, परंतु ती फलंदाजीवाली कामगिरी तेव्हाला करावी लागेल. सध्या तरी ट्रेंड अभिषेक शर्माचा चालू आहे, तसा ट्रेंड दर्शवावा लागेल. हो 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 हो
ये हुई ना बात, ये हुई ना बात. देख घुमा के हा ठोकलाय पहिल्याच बॉलवर ताबडतोब मोठा षटकार. हेच करायचंय, हेच करायचंय, कारण की प्रत्येक बॉलवर तुटून पडायचंय. मैदान जंग में कोशिश ये जारी है, आने वाला वक्त बताएगा बेटा कोण किस पे भारी है. जरूर डेफिनेटली, कारण की येणारा 5 बॉल 18 धावा. पहिल्या बॉलवर आलेला पहिला मोठा सिक्सर. जागते राहूचा संदेश मात्र खेमामध्ये पोहोचवलाय. आता हृदयाचे ठोके वाढतीलच वाढतील, नो डाऊट, कारण की देवा आहे, देवासारखा धावून येणारच. कारण की त्याला सुद्धा मान्य नाही ना की या सिच्युएशन मध्ये आम्ही मागे जाऊ. नो, नेवर, नाही आणि अगदी नाही. बघूया, धडकन वाढली आहे, हृदयाचे ठोके नक्कीच वाढतील. हा बॉल 5 मध्ये 18. हो, आता मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू. पाहावं लागेल, पाहावं लागेल काय घडतंय, काय घडतंय. तर धाव कंप्लीट केली आहे. अगदी मी तर म्हणेन की लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली. एक बघा, एक षटकार आला होता, एक उमेद अशीच जागृत केली, परंतु आता जितू स्ट्राईक एंडकडे आला. आता येणारे 4 चेंडू आणि 17 आहे तो खतरा आहे असं म्हटलं जात आहे ना. पण आता खतरा हा कोणावर आलाय हे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. जितू स्ट्राईक एंडकडे फील्डमध्ये थोडासा बदल केला जातोय. बदल काळाची गरज आहे. बघा, शेवटचं षटक आलं होतं ना, महागडं तेच षटक आहे, त्याच्यामुळे हा फरक पडला गेला. जितूचा प्रयत्न, ब्लाइंड शॉट म्हणायला काही हरकत नाहीये. नजर कुठे, फटका कुठे, अगदी आपण पाहिला चेंडू आलाय डॉट चेंडूने मात्र आपण पाहिला तर थोडंसं अडचणीचा प्रमाण वाढलंय. परंतु 3 मध्ये 17, 3 चेंडू 17 धावा, म्हणजे आता 3 मोठे फटके. फटका खेळलाय परंतु मिस टायमिंग झालाय. गॅप मध्ये पडतोय की काय? यस, डेफिनेटली गॅप मध्ये तर पडलाय. 2 तर धावा आल्या, तिसरी धाव देखील येतोय की काय? फेकी आली स्ट्राईक एंडकडे, पाहावं लागेल घडलंय काय, घडलंय काय, घडलंय आणि बिघडलंय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात होता, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या प्रयत्नात होता देवा, मात्र त्याला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतंय आणि घरच्या दिशेने जावं लागतंय. धक्का लागतंय मोठा. अगदी आपण पाहिलं तर ओमसागर ब्राह्मण गाव संघाला. थँक्यू डीजे भावेशजी बाबर आणि सुनीलजी लोखंडे यांना विनंती करतोय, प्लीज आपण मंचावर या. एकनाथ दादा डबल यांची तुम्हाला नम्र विनंती आहे आणि त्या नम्र विनंतीला मान देऊन आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा हे तुम्हाला नम्र विनंती करतोय. अगदी आता 2 चेंडू चेक, हॅलो हॅलो, आणि 15 धाव्यांची गरज. ओमसागर ब्राह्मणगाव संघ आपण पाहिला, सकाळपासून उपस्थिती त्यांची आपल्याला जरूर इथे पाहायला मिळाली, परंतु मेहनत घेतली आहे पण ती थोडीशी कमी पडली आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सांगदेव, ज्याची खासियत रिव्हर्स शॉट, फेवरेट शॉट, परंतु क्लीन बोल्ड आणि त्याने देखील परतावं लागतंय. मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे आणि ती औपचारिकता आता मात्र पूर्ण करत असताना ओमसागर ब्राह्मणगाव टीम. मैदानाच्या आतमध्ये चांगदेव गेलेत परंतु प्रदीप लोखंडे आलेत. कॅच त्याने एक सोडला होता, परंतु आता बॅटिंग करण्याची संधी आहे त्यांच्याकडे. एक मोठा सिक्सर लागून, एक मोठा सिक्सर लगावून दाखवू देऊ शकतात. वाईट आहे, वाईट आहे. नक्कीच आपण पाहिलं तर हा चेंडू नक्कीच पुन्हा फेस करावा लागेल. औपचारिकता राहिले बघा.
एक चेंडू आणि 14. हा करिअरचा पहिला षटकार प्रदीपच्या बॅटमधून षटकार किंवा चौकार येतोय का? हो हो प्रयत्न केलाय परंतु वाईट आहे, वाईट आहे. नक्कीच ही मॅच तितकी टाईट नाहीये कारण की एक मध्ये 13 हव्या आहेत. बघा ज्याप्रमाणे त्या 13 धावा कदाचित इथे आपण पाहू शकतोय ना 7 ते 8 म्हणजेच मार्जिन फरक आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला 13 धावेने. जितका मोठा आपण पाहिला तर हा विजय मिळवला गेलाय 13 धावेने. ओमसागर ब्राह्मणगाव संघ सुरुवात चांगली झाली आहे. अगदी आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये 20 आल्या परंतु त्यानंतर आपण पाहिलं की कुठेतरी कमी पडला गेला. हडलक टफलक ओमसागर ब्राह्मणगाव टीम परंतु जिद्दीचं क्रिकेट खेळलं. नक्कीच तुम्हाला हॅट्स ऑफ आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला ओमसागर ब्राह्मणगाव संघाने त्यांचे आभार व्यक्त करते. थँक्यू सो व्हेरी मच आणि अभिनंदन व्यक्त करेन मी सिद्धिविनायक बेलकडी या टीमचं कारण की अतिशय जबरदस्त खेळ त्यांनी केला आणि त्याच खेळीच्या जोरावर आपण पाहू शकतो एक मोठा विजय या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खानाई स्पोर्ट्स नायकपाडा टीम देखील इथे दाखल झालेली आहे कारण की या सीझनची पहिली चॅम्पियन टीम जी आपल्याला पाहायला मिळाली जगदंबा ट्रॉफी ज्याने उचलली आणि विजयाची मोठी सुरुवात त्यांनी देखील केली आहे. इन ॲक्शनमध्ये आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळेल. आता आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे वळतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय मिस्टर